दिल्लीमध्ये झेनझीचं आंदोलन झालं. आंदोलन यशस्वी सुद्धा झालं आणि त्या आंदोलनाचं कौतुक सुद्धा होतंय. मात्र कौतुकासोबतच अनेक जण या आंदोलनावर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित करतायत. तिथं जे घडायला नको होतं ते घडतंय. अनेक चुकीच्या गोष्टी तिथं झाल्या, अनेक चुकीचे लोक तिथं होते, असेही आक्षेप घेतले जात आहेत. अभिजित दिपके हे सगळे आरोप फेटाळतोय, मात्र तरीसुद्धा त्याची चर्चा आहे. आणि याच बाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आहेत. अनेकांचे आक्षेप आहेत, तसा तुमचाही आक्षेप आहे. का बरं नक्की आक्षेप आहे? खरं तर विद्यार्थ्यांचं आंदोलन यशस्वी झालं असं म्हणतात. नाही, माझं आंदोलन किंवा विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी म्हणून माझा आक्षेप नाही. जे आंदोलन झालं त्यात विद्यार्थी किती होते हा संशोधनाचा आक्षेपाचा विषय आहे. कारण नीटची परीक्षा देणारा विद्यार्थी अशा प्रकारच्या घोषणा, अशा प्रकारचे हिंसक आंदोलन करूच शकत नाही. तो बिचारा 16-18 तास अभ्यास करून आधीच त्रासलेला असतो आणि त्याला तो वेळ नसतो ना. आणि त्याच काळामध्ये नीटची परीक्षा जी पुन्हा घेतली जात होती, विद्यार्थी त्यात अभ्यासात मग्न नव्हते. त्याच्यामुळे नीटशी संबंधित हा विद्यार्थी तिचं नव्हता असं माझं म्हणणं आहे. होतं कोण तिथे? जे सगळे लोक होते ते कोणत्या ना कोणत्या राजकीय विचारांनी प्रेरित झालेने, विशेषतः सरकारच्या विरोधात असेच लोक तिथं होते. नाही तर मला सांगा, आम्ही विद्यार्थ्याचं आंदोलन 74 साली केलं, आम्ही आणीबाणीविरुद्ध आंदोलन केलं, आम्हीही त्यावेळेस सरकारच्या विरुद्ध आंदोलनं केली. आम्ही काही असे चालू नाहीत. त्यावेळेस आमच्या काळात झेंजी वगैरे असा प्रकार नव्हता, पण आम्ही आंदोलनं केली. पण अशा घोषणा कधी आंदोलनात आम्ही दिल्या नाही. ज्या पद्धतीच्या घोषणा, ज्या पद्धतीच्या मुली बोलत होत्या, आता खरं म्हणजे हे ऐकून मलाच धक्का बसला की आता आपण आपल्या नातीशी बोलताना काय बोलावं, काय संस्कार कराय. हे आंदोलनाचं यश समजतं तुम्ही. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा व्हायला पाहिजे होता हे मोदी समर्थकांचं सुद्धा म्हणणं होतं. त्याला या आंदोलनामुळे एक समजा पुश मिळाला आणि तो राजीनामा झाला. कारण UGCच्या त्या काही कायद्याविषयी तर सुवर्णवर्ग बराच नाराज होता त्याच्यावर. आणि मला एक ह्याच्यात नेहमी असं वाटतं, आम्ही ज्यावेळेस आंदोलनं केली, म्हणजे तुम्ही आंदोलनं कव्हर केली, त्यातलं एक छोटंसं उदाहरण की वाल्मीवर भारतीय जनता पक्षाने एक मोर्चा नेला. त्या मोर्चाचं नेतृत्व गोपीनाथराव मुंडे करत होते. बरोबर. गोपीनाथराव मुंडे विरोधी पक्ष नेते राहिले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले, गृहमंत्री राहिले. पण पोलिसांनी लाठीमार करताना त्यांनासुद्धा त्यांच्यावर लाठ्या पडल्या ना, तेही जखमी झाले. या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीचे पूर्वी 4 नेते होते, नंतर विजय दह्याला काढल्यानंतर 3 राहिले. यांच्यापैकी कुणालाही खरचटलं नाही. हे पहिलं आंदोलन आहे जिथं नेता सुरक्षित आहे आणि सो कॉल्ड कार्यकर्ते पोलीस लाठ्याला बळी पडलेत. हे कसं काय? या आंदोलनामध्ये अल्ला महान याची काय संबंध होता? या आंदोलनामध्ये कुणाल कामऱ्यासारख्या तद्दंत भद्दा विनोद करणाऱ्याला आणून तुम्हाला काय म्हणायचं होतं? कशामुळे तुम्ही ह्या गोष्टी केल्या? तुम्ही ठीक आहे, मोदीची 13वी घातली, ती पंतप्रधान आहेत आपले, वैयक्तिक तुमचे संबंध काय त्याच्याशी मला घेणं देणं नाही. आणि हे आंदोलन संपल्यानंतर आंदोलनांच्या नेत्याला तो कैफ चढला आहे. म्हणजे विजय पचवणं खूप अवघड आहे. एखादा पराभव माणूस पचवू शकतो, हा विजयाचा एक कैफ चढलेला आहे. हे काय म्हणतात की आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी म्हणून काही लोक त्या आंदोलनात घुसले. ते भारतीय जनता पक्षानं RSSचे लोक होते. कारण अभिजित दिपकेने एका मुलाखतीत स्पष्ट सांगितलेलं आहे की माझा भाजपला RSSला विरोध आहे. म्हणजे त्यांचं धोरण स्पष्ट होतं आंदोलन करताना काय करायचं. जर हे लोक दोषी होते, हे गुन्हेगार होते आणि पोलिसांनी त्यांना आयडेंटिफाय केलं आणि पोलिसांनी त्यांना पकडलं, तर त्यांच्यावर केसेस करून असं हे का म्हणतायत? उलट त्यांना आनंद व्हायला पाहिजे की भाजप RSSवाले धरले गेले. यांनी तर उलट सिद्ध करायला पाहिजे की हा भाजपवाला आहे, हा RSSवाला आहे, आमचा नाही आहे. पण हे काय म्हणतात की आम्हाला शब्द दिला आहे. सरकार असं शब्द देऊ शकतं का? हा म्हणजे फार मोठ्या वकिलांनी प्रश्न विचारलेला आहे. असंही म्हणणं आहे की ही लोक होतीच आणि सोबत काही विद्यार्थ्यांना पण हकनाक मारहाण करण्यात आली, पॅलेट गनचा वापर करण्यात आला. हे पहा, पॅलेट गनविषयी अधिकृत माहिती नाही. जो एक व्यक्ती ज्याच्या दंडाला काही छर्रे लागलेत असं दाखवण्यात येतो,
त्याच्यावर उत्तर प्रदेशचे माजी DGP यांनी स्पष्ट सांगितलं की पॅलेट गनचं नाही. त्याच्यामुळे याविषयी अधिकृत माहिती एक तर सरकार देऊ शकतं आणि आपल्यासारखं सामान्य नागरिक तर काय बोलणार. पण आणि सोबतच बिहारमध्ये सुद्धा AK-47 वगैरे घेऊन विद्यार्थ्यांवर पोलीस धावून गेले. पहिली गोष्ट, बिहारवर जे काही AK-47 ताणली गेली ते अत्यंत चूक आहे. पण हे आंदोलन हे सिलेक्टिव्ह होतं, हे फक्त NDA किंवा भाजप विरोधातच होतं. त्याच वेळेस पंजाबमध्ये पेपरफुटी झाली, त्याच वेळेस कर्नाटकमध्ये झाली, त्याच वेळेस केरळमध्ये झाली. यांच्या आंदोलनामध्ये राजस्थानचा माजी शिक्षण मंत्री जो जोरात घोषणा देत होता, ज्याच्या काळात 14 पेपर फुटले आणि पोलिसांनी अमानुष लाठी मारला विद्यार्थ्यावर केल्यावर, हा शिक्षण मंत्री काय म्हणाला होता, परीक्षा घेणे मंत्र्याचं काम नाही, ते तर बोर्ड घेतोय. आणि हाच मंत्री तुमच्या आंदोलनात शिरात आणून घोषणा देतोय. म्हणजे सरळ सरळ हे एका उद्देशानेच हे आंदोलन होतं. विद्यार्थ्यांच्या पुढे त्याच्यातून विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत ते सुटले का? आता मला सांगा, या आंदोलनातून अजून एक नवीन प्रश्न उभा राहिला आहे. तो काय विकराळ रूप घेईल अजून माहीत नाही. नीटच्या परीक्षेत आरक्षण कशाला हाही प्रश्न उपस्थित झाला. हे जे ह्या आंदोलनाचं फलित असेल तर हा देश पुन्हा अजून एका आंदोलनाला समोर जाणार का, पुन्हा एका जाळपोळीला समोर जाणार का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. नाही, तुम्ही म्हणताय की हे सिलेक्टिव्ह आंदोलन होतं, भाजप विरोधात होता. आता आज दीपकेंनी असंही सांगितलं आहे की भाजपने त्यांना ऑफर दिली होती, प्रेमाने किंवा दडपशाहीने भाजपात या, नाहीतर काही खरं नाही. त्यांच्या आईवडिलांना दिली, त्यांना दिली, असंही सांगितलं आहे त्यांनी. हे पाहता ऑफर कुणी दिली, कोणत्या माणसाने दिली. समजा क्षणभर असं ग्रेट दिलं, प्रकाश महाजननं त्यांना भाजपमध्ये ऑफरही दिली. प्रकाश महाजनला भाजप विचारते का, भाजप अधिकृत मानते का, हाही प्रश्न आहे ना. तुम्ही याचं कुणी दिली तुम्हाला? आणि मला सांगा की भाजपमध्ये स्वतःच्याच मुलाबाळाला पोसायला आता त्यांची ताकद नाही, ती अजून कशाला नवीन घेतील? म्हणजे स्वतःविषयी माणसाचे काही गैरसमज असू शकतात, मला त्याच्याविषयी काही म्हणणं नाही. पण मला असं वाटतं की दिली तर तुम्ही नाव स्पष्ट करा ना, जाहीर करा ना, त्यांना एक्सपोज करा ना समाजासमोर यांनी ऑफर दिली म्हणून. नाही, म्हणजे भाजप आणि संघाची ही रणनीतीच आहे, प्रेमाने सोबत घ्यायचं, नाही तर दडपशाहीने सोबत घ्यायचं, संपवायचं. नाही, हे तुमच्या प्रश्नाविषयी मी थोडा असहमत आहे. मी अभिजित दिपकेचं पण नाही, अभिजित दिपके काही म्हणू द्या, जे कधी संघाच्या शाखेच्या जवळून गेले नाहीत त्यांना काय माहिती संघ म्हणजे काय. कधी संघात आलेत, संघ पाहिला आहे, काही राहिलेत, असं काहीच नाही. आरोप करायला काय गेलो. पहिली गोष्ट अशी की एक आंदोलन यशस्वी झालं का झालं त्याची मागचे कारणं सोडून द्या. स्वतःविषयी असलेल्या गैरसमजातून बाहेर पडा. मी फार लहान माणूस आहे, संघाविषयी भारतीय जनता पक्षाविषयी बोलण्याचा मलाही अधिकार नाही. पण एक संघसेवक म्हणून सांगतो की संघ असे काही प्रयत्न करत नाही जे स्वतःला फारच मोठे समजतात, त्यांना आपल्यापाशी घेऊन नाकापेक्षा मोतीजड हे संघाला कधीच चालत नाही. उगा अभिजित काय म्हणलं काय नाही, तर त्यांचा अधिकार आहे सध्या, त्यांचा काय इकबाल बुलंद आहे. ते पण त्यांनी एक स्पष्ट सांगितलं आहे की सरकारने आमच्या जेनझीच्या तरुणांच्या मागण्या मान्य कराव्या, नाहीतर 2029मध्ये हे युवक सरकारसुद्धा बदलून टाकतील, असा इशाराही देणं सुरू आहे. काय म्हणलं की सरकारने विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न सोडवले पाहिजे याही मताचं आहे. पण कुणी धमकी देत असेल त्या धमकीपुढे सरकारनं झुकू नये. सरकार नावाची गोष्टच राहणार नाही ना साहेब. आज त्यांचं एक वक्तव्य ऐकलं की पोलिसांनी संविधानाप्रमाणे काम करावं. नसतं. अरे काय तुम्ही काय सल्ले द्यायला, काय कॉन्ट्रीब्युशन आहे या देशासाठी तुमचं? संविधान काय तुमच्या एकट्याचंच जहागीर आहे का काय? संविधान 140 कोटी जनतेचं आहे. तुम्ही पोलिसालाही आव्हान करताय. मी काय म्हणलं की आंदोलनाच्या यशाचा कैफ ज्यावेळेस चढतो त्यावेळेस त्या 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या विसरून पार्टी होऊ शकते आणि त्याचं समर्थन होऊ शकतं. म्हणजे 36 दिवसापासून आम्ही थकलेलो होतो आणि म्हणून आम्ही अशी पार्टी असेल तर आता ह्याच्याविषयी न बोललेलंच बरं ना. अशी पार्टी असू शकते. उलट तर तुम्ही आंदोलनातून बाहेर पडल्यावर 21 विद्यार्थ्यांच्या घरी जायला पाहिजे होतं. तुम्हाला पार्टीच कशी सुचती ते, तर तुम्ही पंतप्रधानाची नक्कलच कशी का? पंतप्रधान कोण आहे याला महत्त्वाचं नाही. पंतप्रधानाशी मतभेद असू शकतात पण ते पंतप्रधान आहेत आणि आपण कोण आहोत. एक असाही प्रश्न उपस्थित केला जातो या सगळ्यात की उपोषण सोनम वांगचुक यांनी केलं, आता ते कुठे आहेत? दिसत नाही आहेत आणि कोणाला माहितीही नाही आहे. म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचं असंही बोलल्या जाते. तुमचं मत काय?
सोनम वांगचुकचा यांनी वापर केला. जोपर्यंत त्यांना ते आवश्यक होते तोपर्यंत त्यांचा जय जय झाला. त्यांनी उपोषण का सोडलं तेही सरकारी मंत्र्याकडून याच्यावर सुद्धा आक्षेप घेणारे कॉक्रोच जनता पार्टीचे दुसरे नाहीत. कदाचित सोनम वांगचुकचं काही बरं वाईट झालं असतं त्यांना अजून थोडा लाभ मिळाला असता. लाभ इन सेन्स मी राजकीय म्हणतो. आज सोनम वांगचुक त्यांच्या दृष्टीने यूज अँड थ्रो संपला विषय. कधी नावसुद्धा ते घेणार नाहीत. म्हणून हे आंदोलन एका राजकीय हेतूनच प्रेरित झालं होतं. सरकारची एका चुकीचा फायदा त्याच्यात घेऊन नीटच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांच्या भावना भडकवल्या. पण त्याच वेळेस 16 जुलैला जो नीटचा निकाल लागला, मला वाटतं 46% विद्यार्थी त्यात पास झाले आणि त्यांचा जल्लोष कोणत्याही प्रसारमाध्यमानं दाखवला नाही. पण एक प्रश्न असा विचारत होतो, ठीक आहे विरोधक त्यांच्या बाजूने असणं क्रमप्राप्त आहे. राज्यातले नेते, अगदी तुमच्याच पक्षाचे नेते, संजय शिरसाट त्याच्या घरी जाऊन आले, कौतुक करून आले. बच्चू कडू त्याच्या घराच्या दरवाज्यावर आहेत कौतुक करायला. मग राजकीय हेतूनं प्रेरित आंदोलन शिवसेना काय करते? त्याचं कौतुक करते. हे 5 शिवसेनेचे नेते आहेत. एकनाथ शिंदे, त्यांनी कौतुक केलं. नाही, कौतुक करण्याने बच्चू कडू हे त्यांच्या वैयक्तिक क्षमतेत भेटू शकतात. मी त्यांच्या संजय शिरसाट तर त्यांचे ते मतदार आहेत आणि त्यांनी मला वाटतं सांगितलं ते नातेवाईक आहेत. त्याच्यातून संजय शिरसाट भेटू शकतात. एखाद्याला भेटणं म्हणजे काही त्याची सहमती असते असा तो काही प्रकार नाही. आम्ही NDAचे घटक पक्ष आहोत आणि NDA सोबत आहोत. काल आमचे युवा नेते डॉक्टर श्रीकांत शिंदेचं लोकसभेतलं भाषण ऐका तुम्ही. पण एकूणच हे सगळं आंदोलन मग फक्त आणि फक्त राजकीय अजेंडा, विद्यार्थ्यांशी संबंध नाही असंच थेट म्हणायचं आपल्याला? पुढे काय झालं त्याच्यानंतर मला सांगा ना. मग कर्नाटक विषयी एक शब्द बोलले का ते? तुम्ही पत्रकारांनी त्यांना विचारलं नाही? त्यांनी याच्यावर उत्तर दिलं नाही. आणि एका महाशयाने असं उत्तरले की पंजाबमध्ये जाऊन तुम्ही आंदोलनं करा. अरे मग तुम्ही जाऊन बसा ना. प्रश्नाचं उत्तर प्रश्न नसतो. आणि अभिजित दिपकेने स्पष्ट सांगितलं की ते आपमध्ये काम करत होते, आपच्या सहानुभूतीदार आहेत, त्याच्यामुळे ते पंजाबीशी बोलणारच नाहीत. दिल्लीहून चंदीगड जवळ होतं ना, एक दिवस तिकडे जाऊन यायचं ना. मग या सगळ्या राजकीय इन्व्हॉल्वमेंटचे तुम्ही म्हणतात हे सगळं दिसतंय, मग याची चौकशी तर व्हायला पाहिजे ना. जर तुम्ही म्हणताय तर खरंच तसं असेल आणि फक्त राजकीय विरोधासाठी हे सगळं आंदोलन असेल तर मग मला सांगा की चौकशी करायला सुरुवात केली, आंदोलनात ज्यांनी हिंसा केली त्यांना पकडायला सुरुवात केली, मग यांना का त्रास व्हावा? यांना त्रास होण्याची मला सांगा की तुम्ही संसद जाळायला निघालेत. योगेंद्र यादव सारखा तथाकथित विचारवंत काय म्हणतो की आता रस्त्यावर प्रश्न सुटतील. म्हणजे ज्या संविधानाला तुम्ही 24 तास रटता त्या संविधानाच्या विरोधात नाहीत का तुम्ही? संसद कशामुळे? संविधानातूनच संसद झाली ना, तिथं प्रश्न सोडा ना. एक अखेरचा प्रश्न विचारतोय. आज अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली. हे सगळं आहे, घडतंय, विद्यार्थ्यांना जो त्रास होतोय, हे सगळं कट कारस्थान आहे. अगदी जंतर मंतरच्या बाहेर तो दगडांचा ट्रक होता, हेही सगळं अमित शहा आणि पोलीस करत आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मला तर म्हणजे तिथे कुणाचाही राजीनामा मागू शकतात. हे पहा, म्हातारी मेल्याचं दुःखाने काळ सोकावलं, तो एक राजीनामा, ज्या राजीनाम्याचं यश यांना मिळालं मला काय वाटत नाही. पण तो राजीनामा घेण्याची तयारी फार पूर्वीपासून असावी मला वाटतं. कारण मी तुम्हाला सांगितलं की मोदी भक्त आणि मोदी विरोधक दोघे यांचा राजीनामा मागत होते. दुसरा याच्यामागे एक अजून फार मोठं कारण आहे की धर्मेंद्र प्रधाननं सोकॉल्ड कम्युनिस्ट लोकांनी लिहिलेला भारताचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला. ही खरी पोटदुखी आहे. याच्यामागं परदेशातून या ज्या काही सेवाभावी संस्थेला पैसे मिळत होते त्याच्यावरही सरकारने नकेल कसली नसता. मला सांगा की आमच्या शबानाताई एवढा अस्थमाचा अटॅक असताना त्यांना जंतर मंतरवर जायची काय गरज आहे? कुणीतरी सांगितलं की कुठल्या तरी लंडनमध्ये एक NGO आहे आणि त्याचे अध्यक्ष आणि ते NGO दरवर्षी भारतात 500 कोटी खर्च करतात. असेही प्रचार येऊ लागले. यांचा जो सौरभ दासला त्याला कुठल्या ह्याचं काय काय बक्षिसं किती लाख $, तेही प्रश्न येऊ लागले. शेवटी कसं आहे साहेब की प्रसारमाध्यमं इतकी सक्षम आहेत, इतकी स्वतंत्र आहेत, ते सगळं खोदून काढणार. ठीक आहे, सत्य समोर येतच प्रश्न. हे होते प्रकाश महाजन. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं कौतुक त्यांनी केलं आहे, मात्र अनेक आक्षेप त्यांनी इथं समोर आणलेले आहेत आणि याही सगळ्या प्रकाराची चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी नव्हतं
तर फक्त राजकीय सूडबुद्धीनं करण्यात येत होतं असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळं लवकरच यातलं सगळं सत्य बाहेर येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.